रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणाला सन्मित्र लक्षण या विषयावर सुभाषितावर विवरण सांगणार आहे. मुळामध्ये विषय असा असतो की माणसाला आई, वडील आणि मित्र हे तीन गोष्टी जास्त आवश्यक वाटतात आणि त्यांचा सहवास त्यांना असावा लागतो. पण मित्राचं लक्षण सांगताना काही जे मित्र असतात ना, तर ते काही कारणाने मित्र होतात आणि ते कारण संपलं की ते थांबतात किंवा मग ते मित्र शत्रूसुद्धा होऊ शकतात. असा एक श्लोक आहे, न कश्चित कस्यचित मित्रम न कश्चित कस्यचित रिपुः कारणेन हि जायन्ते मित्राणि रिपवस्तथा. काही कारण झालं की मित्र होतात आणि कारण जर बिघडलं तर ते मित्रसुद्धा शत्रू होतात. एक घार होती आणि तिच्या दोन मैत्रिणी होत्या, एकत्र राहायच्या. पण एक दिवस अशी घटना घडली की त्या एका घारीला चांगला उंदीर सापडला आणि ती उंदीर घेऊन पळायला लागली. तिला असं वाटलं यांच्यासाठी लांब जाऊन ते खावं म्हणून. पण त्या बाकीच्या घारींनी पाहिल्यानंतर त्याच्या मागं लागल्या आणि तिला टोचायला लागल्या. त्या सारखं टोचायला लागल्या. मग तिला काय कळणार की अगं ह्या माझ्या पक्क्या मैत्रिणी असताना मला काय टोचतायत, माझे शत्रू कशा काय झाल्या, वैरिणी कशा काय झाल्या. आणि मग त्याच्या बऱ्याच वेळा लक्षात आलं, हां ह्या उंदरामुळे ह्या अशा करत असा. तिने उंदरू सोड टाकून दिला आणि मग जिकडे उंदीर पडला ना त्या घारी तिकडे गेल्या आणि ही मोकळी झाली. म्हणजे आमिष, काही आमिष असलं की मग शत्रुत्व आणि मित्रत्व होत असतं. अशा प्रकारचं आमिष होतं, ते सोडल्याबरोबर तिचं ते संकट टळलं. सांगायचा मुद्दा की म्हणून काही कारणाने मित्र होतात आणि कारण संपलं की संपतात किंवा मग ते कारण जर प्रतिकूल झालं तर ते शत्रू बनतात. असाच एक भर्तृहरीचा अत्यंत महत्त्वाचा श्लोक आहे नीतिशतकातला, ऐका जरा. सन्मित्र लक्षणम, म्हणजे सन्मित्राचं लक्षण काय असतं. पापान्निवारयति योजयते हिताय गुह्यम च गुहति गुणान् प्रगटीकरोति आपद्गतं न जहाति ददाति काले सन्मित्रमिदं प्रवदन्ति संतः. सन्मित्र लक्षणमिदं प्रवदन्ति संतः. संतः सन्मित्र लक्षणं प्रवदन्ति. संत महात्मे, ज्ञानी महात्मे सन्मित्राचं लक्षण सांगतात. काय लक्षण आहे सन्मित्राचं? 6 प्रकार याच्यात सांगितलेत. 6 सद्गुण त्या सन्मित्रामध्ये असतात. तोच सन्मित्र असतो. बाकीचे कुमित्रसुद्धा असू शकतात किंवा कारणाने मित्र झालेले असतात. तेव्हा काय किती महत्त्वाचा श्लोक आहे ऐका. सन्मित्र कसा असतो? पहिला मुद्दा, पापान्निवारयति. त्या मित्राचं जे पाप आहे ना, दुष्कृत आहे ना, त्याच्यावर तो प्रकाश टाकून तो घालवण्याचा प्रयत्न करतो. योजयते हिताय. दुसरा मुद्दा की त्या मित्राला हिताचं सांगून हिताच्या गोष्टीकडे तो त्याची लक्ष वेधतो आणि ते करायला लावतो. गुह्यंच गुहती. त्याचं जे गुह्य आहेत, काही गोष्टी आहेत ना, त्या लपून ठेवतो. आणि गुणान् प्रगटीकरोति. आणि मित्राचे जे सद्गुण आहेत ना, तो लोकात सांगतो की माझा मित्र असा आहे, माझा मित्र तसा आहे. असे सद्गुण लोकांमध्ये प्रगटीकरोति. आपद्गतं न जहाति. आपद्गत न जहाति. संकट त्याच्यावर पडलं तर तो त्याला सोडून जात नाही. त्याला त्यावेळी संकटाच्या वेळी तो मदत करतो. ददाति काले. आणि जर वाईट काळ त्याच्यावर जर आला तर त्याला तो सहकार्य करतो. म्हणजे तन मन धन जे काही शक्य आहे तर त्या मित्राला तो सहकार्य करतो. सन्मित्र लक्षणमिदं प्रवदन्ति संतः. हे सन्मित्र लक्षण संतांनी सांगितलेलं आहे. हे 6 प्रकार आहेत मित्राचे. पापान्निवारयति योजयति हिताय 2. गुह्यं च गुहति गुणान् प्रगटीकरोति 4. आपद्गतं न जहाति 5. आणि ददाति काले 6 मुद्दे सन्मित्राचे सांगितलेले आहेत. भर्तृहरीचा हा श्लोक आहे, नीतिशतकातला आहे. तेव्हा भर्तृहरीबद्दल बरेच श्लोक आपण व्हिडिओ केलेले आहेत.
ते भरतृहारीची कथा पण एक ह्याच्यात सांगितलेली आहे, पिंगला राणीची वगैरे. जरूर व्हिडिओ ऐकत चला. यूट्यूबवर आत्ता आपले 5,000च्या पुढे संख्या व्हिडिओची झालेली आहे. ते व्हिडिओ त्या विषयातले जरूर ऐकत चला, ज्ञान घेत चला, ज्ञान वाटेत चला. आनंदी रहा. रामकृष्ण हरे.